भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीदिनी ठाणे शहरातील कोर्टनाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, पूजा वाघ आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळा गवस इत्यादी उपस्थित होते। रात्री 12 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त कोर्टनाका येथे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सदर प्रसंगी आंबेडकरी अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एकच जल्लोष साजरा करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही आंबेडकर जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोर्टनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या सर्व त्यांना अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 33व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। बाबासाहेबांनी जसं पत्रकारितेला आपल्याला पत्रकारितेचं योगदान आहे, तसं महिलांच्या मुक्तीचं योगदान सुद्धा त्यांच्याकडे जातं। महिलांना 2 वर्षापासून आपण सर्व ठाणे महानगरपालिकेत बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय आणि महापरिनिर्वाण दिनाला पण आपण अभिवादन करतो। पत्रकार कक्षात मूळ कारण असं की बऱ्याचदा आपल्याला माहिती नसेल की न्यूज हाऊस ही जी संकल्पना आहे ती याच्या आताच्या काळात जरी वाढीस लागलेली असली तरी बाबासाहेब एकमेव असे त्या काळातलं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी न्यूज हाऊस टाकला। आज 13 एप्रिल रात्री 12 वाजता आपण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 एप्रिल जयंतीच्या निमित्त अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने एक असतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो। आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, मिष्टान वाटप, फटाक्यांची आतिषबाजी, लाइटिंगची रोषणाई आणि संपूर्ण उद्या 13, 14, 15 3 दिवस हा कार्यक्रम संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांचा जलसा, कवी, साहित्यिक सगळ्यांना बोलून बाबासाहेबांच्या जीवनपट, बाबासाहेबांच्या जीवनावर गाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर साहित्य या कार्यक्रमातून मांडलं जाईल। हा कार्यक्रम आज 13 तारखेला सगळे आपण आलात, जनतेचे, आंबेडकरी अनुयायांचे आणि समूळ भारतीयांचे मी आभार मानतो, स्वागत करतो। थँक्यू सगळ्यांना। आज 13 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना लाख कोटी शुभेच्छा। आमच्या लेकी बाळी फार मोठ्या प्रमाणात आलं, ते IPS IAS कलेक्टर कमिशनर होतील अशा शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षित व्हा, बाबासाहेबांनी सांगितलेल्या शैक्षणिक मार्गावर आपण सगळे शैक्षणिक मार्गावर चालूया आणि तुम्हाला शुभेच्छा।